आजच्या या पत्रकार परिषदेला उपस्थित स्किल डेव्हलपमेंट डिपार्टमेंटचे प्रधान सचिव मनीषा वर्माजी, स्किल डेव्हलपमेंट कमिशनर दीपेंद्र सिंह कुशवाहा जी, NSDCचे अधिकारी जयकांत सिंह, मयंक भटनागर जी आणि उपस्थित पत्रकार बंधू आणि भगिनी, आपल्याला आज संघाई इथे ऑक्टोबर 2022 मध्ये वर्ल्ड स्किल कॉम्पिटिशनचे आयोजन होणार आहे। ही स्पर्धा याआधी 45 स्पर्धा झाली, यावर्षी 46व्या स्पर्धा शांघाईमध्ये आयोजन होत आहे। वर्ल्ड स्किल कॉम्पिटिशन हे 1951 पासून जगात सुरू करण्यात आलं। वर्ल्ड स्किल इंटरनॅशनल नावाची संस्था हे 51 सालापासून या स्पर्धेचे आयोजन विविध देशांमध्ये करत आहे आणि या स्पर्धेमध्ये वर्ल्ड स्किल इंडिया नावाची संस्था जी भारतात आहे त्यांनी 2007 पासून या स्पर्धेमध्ये भाग घेण्याची सुरुवात केली। ही स्पर्धा देशभरात प्रत्येक जिल्ह्यांमध्ये ही स्पर्धा भरते। मग त्या डिव्हिजनमध्ये स्पर्धा होते, राज्यस्तरीय स्पर्धा होते, मग झोनल म्हणजे वेस्टर्न झोन, ईस्टर्न झोन या पद्धतीची स्पर्धा होते, नॅशनल होते आणि या नॅशनलमधून 54 स्किल सेक्टरमधून 108 मुलं हे जागतिक स्किल स्पर्धेमध्ये भाग घेत आहेत। आपला देश पण या स्पर्धेमध्ये यावर्षी भाग घेणार आहे। थोडीशी मागची पार्श्वभूमी सांगतो की मागच्या जी स्पर्धा झाली ते 2019 साली रशियामध्ये याचे आयोजन झाला होता। त्याच्यात 63 देश भाग घेत होते आणि देशाचा 13वा क्रमांक या स्पर्धेमध्ये होता। आपल्याला त्या काळामध्ये 1 गोल्ड, 1 सिल्वर, 2 ब्रोंज आणि 15 मेडलियन असे प्राइज भारताला मिळाले होते आणि त्या 19च्या स्पर्धेमध्ये आपल्या महाराष्ट्राला 1 ब्रोंज मेडल मिळाला होता। श्वेता रत्नापुरे पुणे येथली महिलेने ही स्पर्धा जिंकली होती आणि जे 2022ला स्पर्धा होणार आहे त्याच्यासाठी पण आपल्या राज्यामध्ये जिल्हानिहाय स्पर्धा पूर्ण झालेल्या आहे। झोनल पण आपण स्पर्धा कंप्लीट केलेली आहे आणि एकंदरीत आपल्याला या स्पर्धेमध्ये भाग घेण्यासाठी 20,090 लोकांना अर्ज केला होता। पहिल्या राऊंडमध्ये 3600 लोकांनी याच्यात सहभाग नोंदवला। ते रिटर्नच्या माध्यमातून त्याच्यातून सिलेक्शन झालं। डिव्हिजन लेवलला 674 लोकांना प्रॅक्टिकलच्या माध्यमातून स्पर्धेमध्ये भाग घेण्याची संधी मिळाली आणि त्याच्यातून 263 असे स्पर्धक आपण निवडलेले आहे आणि तो राज्यस्तरीय स्पर्धा उद्या 3 तारखेपासून सुरू होते। 3, 4, 5 3 दिवसात आपण ते स्पर्धा आयोजन करून त्याच्यात झोनलला भाग घेण्यासाठी जवळपास 100 लोकांच्या आपण सिलेक्शन करणार आहोत।
आजच्या घडीला जी स्पर्धा जिल्हा पातळीवर किंवा जोनल पातळीवर घेण्यात आली त्याची जबाबदारी नॅशनल NSDC नॅशनल स्किल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनकडे आपण सुपूर्द केला होता. या दोन्ही अधिकाऱ्यांची माहिती घेतल्यानंतर जयकांत सिंगजी भटनागरजी यांचं म्हणणं आहे की महाराष्ट्र देशातला सर्व उत्कृष्ट म्हणजे आजच्या घडीला 1 नंबर 2 नंबरवर तुमचे विद्यार्थी आहे. या प्रकारचे विद्यार्थी या महाराष्ट्राचे आहे. आम्हाला अपेक्षा आहे की या स्पर्धेमध्ये जे 100 विद्यार्थी आम्ही निवडू ते जोनलचा टप्पा पण पार पाडणार, नॅशनलचा टप्पा पार पाडून 2022 ऑक्टोबरला जे शंघाईमध्ये स्पर्धा होणार आहे त्याच्यात निश्चित रूपाने महाराष्ट्राच्या प्रतिनिधित्व चांगल्या पद्धतीने राहतील आम्हाला अपेक्षा आहे. मागच्या वेळी 1 ब्रोंज आपल्याला मिळाला होता, यावेळी जास्त कसा मिळतील त्यासाठी पण निश्चित रूपाने जे विद्यार्थी याच्यात भाग घेत आहे किंवा जे स्पर्धक याच्यात भाग घेत आहे त्याच्यात आणखीन त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी आमचे अधिकारी जे काही गरजा असतील ते निश्चित रूपाने ते करतील. या स्पर्धेमध्ये भाग घेण्यासाठी जी अट आहे म्हणजे 6 स्किल असे आहे की ज्याच्यात 1996च्या आधी त्यांचा जन्म झाला असला पाहिजे. शिक्षणाची कुठलीही अट याच्यात नाही. 48 सेक्टर असे आहे की याच्यात 1 जानेवारी 99ला त्यांचा जन्म झाला पाहिजे. असे एकंदरीत 54 सेक्टर असताना आपल्या महाराष्ट्रामध्ये आपण सर्व सेक्टरमध्ये सहभागी होत नाही. मला वाटते की आपल्याकडे 45 सेक्टरमध्ये आपण विद्यार्थी सहभागी होत आहे आणि शुक्रवारपासून जी स्पर्धा डॉन बॉस्कोमध्ये सुरू होते. LNTच्या मड आयलंडमध्ये एक स्किल सेंटर आहे, तिकडे ती स्पर्धा होणार आहे आणि परळमध्ये जे स्किल सेंटर आहे तिकडे ही स्पर्धा भरवण्यात येणार आहे आणि याच्या माध्यमातून निश्चित रूपाने हे ऑलिम्पिक दर्जाच्या स्पर्धा असत आहे. मला वाटते ऑलिम्पिककडे लोकांना फार त्याच्या बाबतीत जनजागृती निर्माण झाल्यानंतर त्याच्याकडे लोकांच्या कुठेतरी जास्त बघण्याचा दृष्टिकोन किंवा रस असते. आपल्या माध्यमातून लोकांपर्यंत हा विषय गेला पाहिजे. जागतिक स्किलची पण स्पर्धा जगात भरते. 2007 सालापासून भारत त्याच्यात सहभागी होते. मागच्या रशियाच्या स्पर्धेमध्ये भारताचा स्थान 13वा होता. यावेळी 2022मध्ये जे शंघाईमध्ये स्पर्धा होणार आहे निश्चित रूपाने भारत पुढे जाईल. महाराष्ट्राला 1 स्थान मिळाला होता, ब्रोंजचा आणखीन मेडल मिळतील ही अपेक्षा आम्हाला आहे. आजच्या प्रेस कॉन्फरन्स घेण्याचा उद्देश एकच होता की याची माहिती जनतेमध्ये गेली पाहिजे. स्पर्धक आहे त्यांचा उत्साह वाढला पाहिजे. जे विजयी होत आहे त्यांच्या पण नावलौकिक झालं पाहिजे. या दृष्टिकोनातून आपल्यासमोर हा विषय आम्ही मांडलेला आहे आणि काही प्रश्न असतील तर निश्चित रूपाने आपण विचारू शकता. स्पर्धा ज्या ठिकाणी कोरोनाचा जन्म झाला त्या ठिकाणी स्पर्धा होते चीनमध्ये. नाही, कोरोनाचा जन्म झाला स्पर्धा होते. मला वाटते की ऑलिम्पिक पण जपानमध्ये झालंच आहे आणि नाही 2022मध्ये आहे. ही स्पर्धा अजून काही स्थगित किंवा रद्द करण्यात आली नाही. आम्हाला अपेक्षा आहे की त्या काळापर्यंत निश्चित रूपाने कोविड नष्ट होईल. जर नष्ट झालं नाही तर जे काही कोविड ॲप्रोप्रिएट बिहेवियर आहे त्याचं पालन करून ही स्पर्धा होणार आहे. नाही, आम्ही 100 लोकांना नॅशनल लेवलला जोनल लेवलला सिलेक्ट करून आपण मुलं पाठवणार आहे. पण ज्या प्रकारे NSDCचे अधिकारी आहे त्यांचं म्हणणं आहे की देशात जे स्पर्धा ते भरत आहे त्या स्पर्धेमध्ये ज्या प्रकारे आपल्या राज्यातले विद्यार्थी काम करत आहे किंवा त्यांची कारकिर्दी दिसत आहे निश्चित रूपाने आपल्या महाराष्ट्रामध्ये आगामी काळामध्ये जास्त संधी मिळेल जागतिक पातळीवर सहभागी होण्यासाठी आणि जास्त मेडल जिंकतील आम्हाला अपेक्षा आहे.
2022 अक्टूबर में शंघाई चीन में वर्ल्ड स्किल कंपटीशन का आयोजन किया गया है। ये कंपटीशन 1951 से दुनिया में आयोजित की जा रही है। 2007 साल से भारत भी इस कंपटीशन में सहभागी होता रहा है। 2019 में भारत जो कंपटीशन रशिया में हुआ था, उस कंपटीशन में 63 देशों में भारत का 13वां स्थान था। भारत को 1 गोल्ड, 1 सिल्वर, 2 ब्रोंज और 15 मेडलियन प्राइजेज मिले थे। कुल मिला के 23 प्राइज मिले थे। उसमें महाराष्ट्र की हमारी एक महिला स्पर्धक को भी ब्रोंज मेडल मिला था, जिनका नाम था श्वेता रत्नापुरे, जो पूना की रहने वाली थी। निश्चित रूप से भारत जब सहभागी हो रहा है, भारत के हर ज़िले में इस तरह के कंपटीशन, डिवीज़न लेवल पे कंपटीशन हो रहे हैं, स्टेट लेवल पे कंपटीशन हो रहे हैं, और एनएसडीसी के माध्यम से महाराष्ट्र के हर ज़िले में इसका आयोजन किया गया। 20,090 लोगों ने इसमें सहभाग लेने के लिए रजिस्ट्रेशन कराया। पहले राउंड में 3600 लोगों का रिटन टेस्ट होने के बाद 674 लोगों को डिवीजनल लेवल पे मौका मिला, जहाँ पे प्रैक्टिकल कंपटीशन किया गया। उसमें से स्टेट लेवल के लिए 263 लोगों का सिलेक्शन हुआ है, और आगामी कल 3 अक्टूबर से 3, 4, 5 3 दिन का ये राज्य स्तरीय कंपटीशन होगा, जिसमें से 100 बच्चों को हम चुनेंगे, और वो बच्चे जोनल कंपटीशन जो होगा, जैसे वेस्टर्न जोन में हम लोग आते हैं तो हमारे 100 बच्चे वेस्टर्न जोन में हिस्सा लेंगे, और उसके बाद नेशनल कंपटीशन में से 54 स्किल में 108 बच्चों का सिलेक्शन करके शंघाई में 2022 अक्टूबर में बच्चे सहभागी होंगे। हमें आशा है कि पिछली बार भारत का स्थान 13वें नंबर पे था, इस बार वो ज़्यादा आगे जाएगा। महाराष्ट्र की एक हमारी महिला स्पर्धक को ब्रॉन्ज मेडल मिला था। हम उम्मीद करते हैं कि जिस तरह से एनएसडीसी के अधिकारी जो असेसमेंट पूरे देश का कर रहे हैं, वो जानकारी दे रहे हैं कि महाराष्ट्र के बच्चे अन्य राज्यों के बच्चों से ज़्यादा नॉलेजेबल हैं, उनमें ज़्यादा स्किल नज़र आ रहा है। हमें आशा है कि इस स्पर्धा में जो नेशनल होगी, 108 लोग जो वर्ल्ड स्किल कंपटीशन में सहभागी होंगे, उसमें महाराष्ट्र के बच्चों को ज़्यादा स्थान मिलेगा। और निश्चित रूप से पिछली बार 1 ब्रोंज महाराष्ट्र के हिस्से में आया था। देश के हिस्से में 13 मेडल थे, 15 मेडलियन कैटेगरी में लोग जीते थे। हमें लगता है ये भी आंकड़ा बढ़ेगा और महाराष्ट्र के भी लोगों को ज़्यादा मौका इसमें मिलेगा। आप लोगों के सामने ये विषय रखने के इसलिए हमने ज़रूरी समझा कि ये ओलंपिक स्टैंडर्ड का स्किल कंपटीशन होता है। पिछले साल रशिया में हुआ, 19 में, 22 में चाइना में है, 23 में फिर फ्रांस में होने वाला है। तो जनता तक इसकी जानकारी पहुँचे, लोगों में रुचि पैदा हो, ज़्यादा से ज़्यादा स्पर्धक इसमें हिस्सा लें, और दुनिया में स्किल के माध्यम से भी भारत का नाम आगे जाए। इस उद्देश्य से आप लोगों को सामने ये चीज़ें रखी गई। हमें लगता है आपके माध्यम से इस स्पर्धा के बारे में लोगों को जानकारी मिलेगी, और निश्चित रूप से भारत और महाराष्ट्र का नाम आगे जाएगा। राज्य सरकार किस तरीके से इस स्पर्धा को लेकर तैयारी करवा रहा है, या लोगों को हमने देखिए पूरी तरह से अवेयरनेस निर्माण किया। 20,090 लोगों ने इसमें आवेदन किया, उसमें से 673 लोगों को रिटर्न के बाद सिलेक्ट किया गया, प्रैक्टिकल हुआ, और लगभग हम शायद 5 करोड़ रुपए ये सारे आयोजन के लिए एनएसडीसी को, महाराष्ट्र की जो हमारी 3 करोड़ रुपए स्किल डेवलपमेंट की जो हमारी सोसाइटी है उसके माध्यम से हम पैसा दे रहे हैं। हमें लगता है कि जो अवेयरनेस हमारे स्तर पे करना था हमने किया,
खासकर बच्चों को इसमें लाने, ले जाने, रुकने हाँ, और नहीं। उसके बाद प्रशिक्षण सभी हम देने वाले। ये जो चीज़ें स्पर्धा है, अवेयरनेस करने के बाद अभी जो बच्चे हैं उनका पूरा आवागमन का खर्च, उनका स्टे का खर्च, उनको और एडवांस को जिनको ट्रेन करना है वो सारी जिम्मेदारी राज्य सरकार उठा रही है। हम इसलिए आपके सामने आए हैं कि इसका ज़्यादा से ज़्यादा प्रचार हो, अवेयरनेस हो। बहुत सारे लोग हैं कि जिनके अंदर बहुत सारी प्रतिभा है, अलग अलग क्षेत्र में वो स्किल है, वो भी लोग अगर आगे आएंगे, इस बार नहीं लेकिन 2023 में फिर होने वाला है, उसकी पूरी प्रोसेस अगले साल फिर शुरू होने वाली है। तो हमें लगता है कि जन जागृति अगर हो जाए तो स्किल, हुनर में भारत एक नंबर पे हमेशा रहा है। हमें लगता है कि इस कंपटीशन में भारत भी आगे जा सकता है और महाराष्ट्र उसमें बड़ा सहभागी हो। इस उद्देश्य से आपका सहयोग जरूरी है। नवाब भाई, अब एक दूसरे कंपटीशन की बात अगर कर ले तो जिस तरीके से कल कुछ पॉलिटिकल हैपनिंग हुई। नहीं, अभी पॉलिटिकल क्वेश्चन इधर नहीं लेंगे प्लीज। यामध्ये किती प्रकारांमध्ये ही स्पर्धा असते आणि किती प्रकारची तुम्ही दिलेलं होतं ते? नाही, याच्यात असं आहे की 54 प्रकारच्या स्किल्स असतात, म्हणजे डिफरंट त्याची यादी आपल्याला देऊ। आणि महाराष्ट्रामध्ये आम्ही 45 याच्यात 45 स्किलमध्ये आम्ही महाराष्ट्रीय मुला मुली याच्यात सहभागी होत आहे। 54 एकंदरीत देशभरात जगभरात जी स्पर्धा होणार आहे त्याच्यात 54 स्किल्स आहे आणि आपण 45 याच्यात भाग घेतो आहे। मागील वर्षी फक्त 22 इंडिव्हिज्युअल भाग घेतात की कॉलेजेस किंवा कंपन्या सुद्धा सहभागी असतात? आणि याच्यात इंडिव्हिज्युअल स्पर्धा आहे, त्याच्यात एखादी इन्स्टिट्यूट असेल, ITI असेल, स्किल सेंटर असेल किंवा कंपनीमध्ये काम करणारे व्यक्ती असेल, कोणालाही भाग घेता येते। मागच्या वर्षी आपण 22 सेक्टरमध्ये सहभागी झाले होतो। 2019ला जी स्पर्धा भरण्यात आली होती, या वर्षी ते सेक्टर 45 झालेले आहे। मुलांना महाविकास आघाडीचे नेते भेटत होते, चर्चा अशी की नवी यादी राज्यसभेवर देण्यात आलेली आहे, आधीची यादी सुधारित करून। असं आहे की एकंदरीत बऱ्याच दिवसापासून 12 आमदार विधान परिषदेच्या नियुक्ती हा निर्णय राज्यपाल महोदयकडे हे प्रलंबित होता। मधल्या काळामध्ये हायकोर्टामध्ये विषय गेला, हायकोर्टाने त्याच्या बाबतीत काही भाष्य केलं आणि अपेक्षित आहे की हे निकाल लवकर राज्यपाल महोदय घेतील। आता कालची चर्चा तिन्ही पक्षाचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि थोरात साहेब हे राज्यपाल महोदयाला भेटले, सकारात्मक चर्चा झाली आहे आणि त्या बाबतीत निर्णय राज्यपाल महोदय लवकर घेतले। काही नावांची काही अदलाबदल झाली असं चर्चा आहे? नाही, असं हे याच्यात कुठल्याही प्रकारचे तथ्य नाही। राज्यपाल महोदयांबरोबर चर्चा झाली, त्यांनी निर्णय लवकर घेऊ असं सांगितलेलं आहे। मग आणखीन काही त्यांची सूचना असेल मग त्या बाबतीत मुख्यमंत्री महोदयांना सर्व अधिकार देण्यात आलेले आहे। चर्चेच्या माध्यमातून किंवा आणखीन काही राज्यपालांना त्याच्यात आक्षेप असेल, काय असेल ते मुख्यमंत्रीशी चर्चा करून त्याच्यात अंतिम निर्णय मुख्यमंत्री घेतील। नाही, असं नाही, हे राजीव शेट्टीचं नाव किंवा इतर कोणाचं नाव काढण्यात आलेलं आहे, याच्यात कुठलंही तथ्य नाही। नेमके काय राज्यपालांनी काय सूचना केल्या सरकारला? तिन्ही नेत्यांनी काल ब्रीफ केलेलं आहे, त्या व्यतिरिक्त मला माहिती नाही। मुंबई आणि ज्या पद्धतीनं माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या जावयाला काल सीबीआयने ताब्यात घेतलं आणि त्याचबरोबर त्यांच्या वकिलाला आता अटक करून दिल्लीला घेऊन गेले त्यांनी। नाही, काल संध्याकाळी 6 वाजल्याच्या सुमारास अनिल देशमुखच्या कन्या डॉक्टर पूजा, त्यांचे जवळ चतुर्वेदी, त्यांची सून आणि त्यांच्यासोबत त्यांचे वकील वर्लीच्या घरातून बाहेर आल्यानंतर 2 गाडीमध्ये ते दुसऱ्या ठिकाणी जात होते। मागच्या गाडीला अडून 14-15 लोकांनी 2 लोकांना, वकिलांना, जे डागा नावाचे वकील आहे आणि गौरव चतुर्वेदी नावाचे जे डॉक्टर त्यांचे जवई आहे,
त्यांना ताब्यात घेण्यात आला होता. म्हणजे पूर्वसूचना न देता, परिवारासोबत असताना त्यांना माहिती न देता 13-14 लोकांनी इतर गाड्यांमध्ये त्यांना टाकून आणि जी गाडी त्यांच्यासोबत होती ती गाडी घेऊन गेले. मग त्यांच्या राहत देशमुख नावाचे जे सून आहे त्यांचा काल मला फोन आला. ते घाबरले होते की कोणीतरी किडनॅप केलं काय अशी त्यांच्या मनात एक भीती होती. त्यांना आम्ही सांगितलं की जाऊन पहिले तुम्ही पोलीस स्टेशनला याची माहिती द्या. नंतर माहिती आम्ही इतर माध्यमातून घ्यायला सुरुवात केल्यानंतर काही लोकांनी सांगितलं की ते CBIचे लोक होते. मग CBIने काही वेळात खुलासा केला की त्यांनी ॲडव्होकेट डागा यांना डिटेन केलेलं आहे आणि डॉक्टरला सोडून दिलं. हे नंतर माहिती समोर आली आणि आता माहिती समोर येते की PE रिपोर्टच्या बाबतीत CBIने दिल्लीमध्ये एक गुन्हा दाखल केलेला आहे की अनिल देशमुख साहेब यांचे लीगल टीमने PE रिपोर्ट मॅनेज करण्यासाठी CBIच्या अधिकाऱ्यांना लाच दिली आणि त्यासाठी गुन्हा दाखल करून त्या गुन्ह्यामध्ये एक CBI अधिकारी त्यांना निलंबन करून त्यांना अटक करण्यात आली आहे. त्याचबरोबर डागा यांना त्या केसमध्ये अटक करण्याचं काम केलेलं आहे. पण 4 दिवस अगोदर जेव्हा PE रिपोर्टच्या शनिवारी रात्री अनसाइन्ड रिपोर्ट हे सर्क्युलेट झाल्यानंतर काही ठिकाणी ही बातमी छापून आली. लोकांनी आमच्याकडून रिॲक्शन मागितल्यानंतर आम्ही स्पष्टपणे सांगितलं की या बाबतीत आम्हाला कुठलीही माहिती नाही. ही कागद खरी आहे की खोटी आहे, याच्यात किती तथ्य आहे, याचा खुलासा CBI करू शकते. पण CBIने खुलासा करत असताना कुठलीही क्लीन चिट दिली नाही असा खुलासा केला. मूळ आमचा प्रश्न होता की ते PE रिपोर्ट जे सर्क्युलेट झालेली आहे त्याच्यात तथ्य आहे की नाही, तो खरा आहे की खोटा, या बाबतीत CBIने कुठलाही खुलासा केला नाही. काल माहिती मिळते की अधिकाऱ्यांना मॅनेज करून ही PE रिपोर्ट तयार करण्यात आली, याच्यात लाच देण्यात आलं, त्याचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. त्यांच्या अधिकारीला ते सस्पेंड करताय, वकिलाला त्याच्यात आरोपी करताय. याच्यातून स्पष्ट दिसते की जी रिपोर्ट PE रिपोर्टची सर्क्युलेट झाली होती ते सत्य आहे. ते CBI नाकारत नाही. आता त्या मॅनेज करून तयार झाली असं कुठेतरी आरोप लावत आहे. आमचा इतकाच प्रश्न आहे त्या लोकांना की जर ही मॅनेज करून तयार करण्यात आली असेल, पहिले स्टेजवर त्याच्यावर इन्क्वायरी का लावण्यात आली नाही? PEच्या फर्स्ट स्टेज नंतर 2-3 टप्पे असतील, वरिष्ठ अधिकाऱ्यांनी त्याच्यावर काही आदेश दिले असतील, त्या आदेशानुसार गुन्हा दाखल करण्यात आला असेल. जेव्हा हे सर्क्युलेट झाला, CBIच्या कागदामध्ये कुठेतरी अनिल देशमुखवर कुठलाही दोष होत नाही, एक जनतेमध्ये भावना निर्माण झाली. मग कुठेतरी फेस सेव्हिंगसाठी, कव्हरअप करण्यासाठी हा गुन्हा दाखल करून ह्या कारवाया सुरू झालेली आहे. याच्यातून निष्पन्न इतकंच आहे की 4 महिने त्या रिपोर्टच्या बाबतीत CBIला कधीही वाटलं नाही की ही रिपोर्ट मॅनेज आहे. 4 महिने त्यांचे अधिकारी भ्रष्ट आहे, पैसे घेता, असं कधी त्यांना वाटलं नाही. आणि जेव्हा जनतेसमोर हा कागद आल्यानंतर उद्या हा कोर्टात पुरावा होऊ शकते, त्यांच्या विरोधात हा कागद जाऊ शकते.
त्यांना कळल्यानंतर आता गुन्हा दाखल करून त्यांचेच अधिकारी गुंतवत आहे, वकिलांना अटक करत आहे. म्हणजे जे राजकीय हेतूंनी पीईमध्ये कुठलाही आरोप सिद्ध होत नव्हता, त्यांचा आरोप कुठेही लागत नव्हता, वरिष्ठ पातळीवर निर्णय घेऊन अनिल देशमुखवर गुन्हा दाखल करण्यात आला. आता हे कोर्टात टिकणार नाही. पीई रिपोर्टच्या आधारावर अनिल देशमुख यांना काही रिलीफ मिळू शकते. त्यासाठी आता नवीन कव्हरअप करण्यासाठी त्यांच्याच अधिकारी भ्रष्ट आहे, त्यांनाच लाच देण्याचं काम करण्यात आला. मॅनेज करून पीई रिपोर्ट तयार झाले असा गुन्हा दाखल करताय. म्हणजे कव्हरअपचा हा एक्सरसाइज CBIने केलेलाच आहे. आमचं म्हणणं आहे की 4 महिन्यानंतर आता CBIला वाटते की त्यांचे अधिकारी भ्रष्ट आहे, पीई रिपोर्ट मॅनेज झालेली आहे. म्हणजे त्याआधी या अधिकाऱ्यांनी त्या बाबतीत प्रश्न का निर्माण केला नाही हे प्रश्न आहे. अनिल देशमुखच्या बाबतीत परमवीर सिंगच्या तक्रार हे राजकीय हेतूंनी आहे. त्यांना केंद्र सरकारला कुठेतरी पाठबळ होता. अनिल देशमुखला बदनाम करण्यासाठी, त्यांना त्रास देण्यासाठी, सरकारला बदनाम करण्यासाठी आजपर्यंत जे CBIच्या कारवाई आहे किंवा EDची कारवाई आहे हे राजकीय हेतूंनी होते. हे स्पष्ट आता होऊ लागलेलं आहे. हिंदी में जानना चाहेंगे अनिल देशमुख गंभीर आरोप केला आहे. आता खूप गंभीर आरोप केला. आता एक तर पीईचा रिपोर्ट जो होता तो अनिल देशमुखांना पीयूची देत होता आणि CBIने जाणून बुजून तो ऑन रेकॉर्ड आणला नाही आणि आता तो रिपोर्ट नाही बघा, आणला नाही की आणला तो विषय आमचा नाही. आमचं एकच म्हणणं आहे की जेव्हा पीई रिपोर्ट सर्क्युलेट झाल्यानंतर आम्ही प्रश्न निर्माण केले की खरं आहे की खोटा या बाबतीत खुलासा झाला पाहिजे. CBIने त्याचा खुलासा केलाच नाही. त्यांनी इतकाच खुलासा केला की क्लीन चिट देण्यात आली नाही. मग नंतर तो पीई रिपोर्ट मॅनेज करण्यासाठी अधिकारी मॅनेज करण्यात आले, त्यांना लाच देण्यात आले. हे आता गुन्हा दाखल करताय, त्यांचे कनिष्ठ अधिकाऱ्यांना अटक करताय. अनिल देशमुख यांच्या लीगल टीमच्या वकिलांना अटक करताय. जेव्हा एखादी रिपोर्ट खालून सुरू होते मग त्याच्यात वेगळ्या टप्प्यांमध्ये वरिष्ठ अधिकारी असताय, डायरेक्टरपर्यंत फाईली जात आहे. जर त्यांना आज वाटते की ही पीई रिपोर्ट मॅनेज झाली होती, मग 4 महिन्याआधी जेव्हा पीई रिपोर्ट सादर झाली फाईलीवर तेव्हा हे प्रश्न का निर्माण झाले नाही हे प्रश्न आम्ही निर्माण करतोय.